पेशंट खूप आजारी आहे हे समजून आम्ही इथे आलो होतो आणि पेशंट बघा तुम्ही मस्त इकडे तिकडे उड्या मारताना दिसतंय आणि दवाखान्यात आलं का पेशंट उड्या मारत घरी असलं का पेशंटला असं 2 वेळेस झाले. बोर झालेलं पेशंट बघा आमचं कसं बसलंय, खूप बोर झालेला आहे तो आता. 15 दिवसापूर्वी आपला अथांग आजारी होता, त्याचा तुम्ही पहिला पार्ट पाहिला नसेल तर नक्की बघा, कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिली जाईल. हा दुसरा पार्ट आहे, यामध्ये मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे. पहिल्याच पार्टचा हा काही भाग घेतलाय मी. तर मित्रांनो, मंगळवार ते गुरुवार तो आजारी होता. गुरुवारी रात्री ॲडमिट केलं, शुक्रवारी सकाळी डिस्चार्ज झाला आणि शुक्रवारी रात्री परत ताप यायला लागला आणि शुक्रवारी पहाटे 3 वाजता म्हणजे शनिवारी पहाटे 3 वाजता त्याला परत विजिंगचा प्रॉब्लेम जाणवू लागला. डॉक्टरांना कॉल केला तर डॉक्टर म्हटले की तुम्ही हॉस्पिटलला घेऊन या. मग त्यानंतर आम्ही पटापट आवरू लागलो आणि मला वाटलं होतं की माझे आता 1-2 दिवस हॉस्पिटलमध्येच जाणार, म्हणून त्या पद्धतीने मी सर्व तयारी केली. सर्व कपडे, खाण्यापिण्याचं साहित्य, बिस्किट्स, फ्रूट्स, बऱ्याचशा गोष्टी, अथांगच्या आवडीचे पॉपकॉर्न बॅगेत ठेवले आणि आम्ही सकाळी 6 वाजता हॉस्पिटलला आलेलो आहे. आपला अथांग बेबी झोपलाय आणि ब्रिदिंगचे जर तुम्ही ऑक्सिजन लेवल पाहिली तर अगदी नॉर्मल आहे, 92 ते 95 आहे. ॲक्च्युली ती 90च्या पुढे आणि 100च्या आत पाहिजे असं आहे, पण डॉक्टर म्हटले की नॉर्मल आहे, तरीही त्यांनी आम्हाला थांबून ठेवलेलं आहे. तर अशी काहीशी रूम आहे. मी तुम्हाला परत एकदा दाखवणार आहे. मागच्या व्हिडिओत पूर्ण मी रूम दाखवली होती, बरीचशी माहिती दिली होती, पण ह्या व्हिडिओत देखील तुम्हाला अजून माहिती मिळणार आहे, तेव्हा हा व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा. तर इथे 6 वाजता आल्यानंतर ते म्हटले की एवढी काही गरज नाही. बऱ्याचशा गोष्टी डॉक्टरांनी आम्हाला समजून सांगितल्या की एवढं पॅनिक व्हायचं नाही. आधीचे डॉक्टर म्हटले की थोडा जरी प्रॉब्लेम झाला तरी दवाखान्यात या. दुसरे डॉक्टर म्हणतात की एवढं पॅनिक व्हायचं नाही. आता समजत नाही आम्हाला कोणाचं ऐकावं. डॉक्टर म्हटले होते की ऑक्सिजन लेवल अगदी नॉर्मल आहे, 10 वाजेपर्यंत डिस्चार्ज करून टाकू. आणि नाश्त्यामध्ये बघा ऑरेंज ज्यूस दिलाय. सर्दी खोकल्याच्या पेशंटला ऑरेंज ज्यूस कमाल आहे. तर अथांगने एक ब्रेड खाल्ला, बाकीचं स्वराने फस्त केलं. त्यानंतर जेवण आम्ही स्वतः मागून घेतलं रिक्वेस्ट करून, कारण आम्हाला वाटलं होतं डिस्चार्ज होणार आहे म्हणून सकाळी आम्ही जेवणासाठी नाही म्हटलं होतं. अचानक सांगितल्यामुळे त्या लेडीजने शक्य होईल तेच फूड आम्हाला दिलं. तर दिलं होतं त्यात जॅकेट पोटॅटो, बीन्स आणि चीज. बघा हा इंग्लिश जेवण आहे. आज इंग्लिश जेवण तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे कशा पद्धतीचं, आणि स्वराच्या आवडीचा पदार्थ आहे. स्वरा शाळेत खाते हे. अथांगला काय हे जॅकेट पोटॅटो एवढं आवडलं नाही, स्वराच्या आवडीचं होतं, त्याच्यामुळे हे जेवण सुद्धा आपल्या स्वरा दिदीनेच फस्त केलेलं आहे. पण जाऊ द्या, काही का होईना कोणत्या तरी मुलाच्या पोटात गेलं हे महत्वाचं. अथांगने आपले फक्त मोनॅकोचे बिस्किट आणि एक ॲपल खाल्लं. मला बाहेरून रूम दाखवते बघा. बाहेर बटणं आहेत लाईट ऑन ऑफचे. मुलांचा वॉर्ड असल्यामुळे सगळ्या गोष्टी बाहेरून आहे, पेशंटला त्रास नको, तर नर्स स्वतः लाईट लावून आत येतात आणि बाहेरच लॉक आहे दरवाजाचं. पेशंट दिगंबर, पेशंट इकडं जेवण झालंय जस्ट. अशी काहीशी रूम आहे आणि इकडे सगळे टॉयज खेळण्यासाठी. टॉयज खेळून खेळून आमची मुलं बोर झाली आहे. इथे अथांगला कोणते डॉक्टर असणार आहे, काय त्या डाएट कसं असेल ते. इकडे ऑक्सिजन मास्क वगैरे, त्याला ब्रिदिंगचा प्रॉब्लेम होत होता. आणि हा सोफा कम बेड आहे, अशा पद्धतीची ही रूम आहे हॉस्पिटलमध्ये. तर छान आहे ना दिगंबर. अशा पद्धतीचं तुम्ही बघू शकता, उलनचं ब्लँकेट आहे मस्त. आणि हा जो बेड आहे तो खालीवर मस्त होता है बघा. हाईट खाली वर होती त्याची. खाली व्हील्स पण आहेत आणि साईडनी रेल पण आहे, बेड रेल. म्हणजे हे जे वरती केलं ना असं बाळ पाडायची भीती नसते, दोन्ही साईडला अशा पद्धतीचा बेड आहे. म्हणजे जस्ट आपण बीचच्या कडेला जसे जे बेड असतात ना तसे त्या पद्धतीचं आहे ना.
हे बघा इथे दिसतंय ना हा माणूस अशा पद्धतीचा पंपलेट तयार होतो. किती हाईट झाली त्याची वरती. अशा पद्धतीचा बेड आहे. अशा पद्धतीची ही हॉस्पिटलची रूम आहे. इथे सगळ्या काचेच्या वॉल आहेत. तिकडे आणि हा दरवाजा बाहेरून लॉक होतो, अजून लॉक होत नाही. दिगंबर इथे खूप खुश आहे. बरोबर ना दिगंबर? छान रूम भेटली. पेशंट खूप आजारी आहे हे समजून आम्ही इथे आलो होतो. आणि पेशंट बघा तुम्ही मस्त इकडे तिकडे उड्या मारताना दिसतंय. आणि दिगंबर आलं का पेशंट उड्या मारत, घरी असलं का पेशंटला असं 2 वेळेस झाले आणि इथले म्हणजे हॉस्पिटलने पण आम्हाला एवढं दाबून ठेवले. 10 मिनिटात डॉक्टर येतील म्हणतात आणि 1.5-2 तासांनी डॉक्टर येतात. त्यानंतर डॉक्टर येतात म्हणतात की नर्स येईल, ते त्याला थोडेसे पंप वगैरे ब्रिथिंगला प्रॉब्लेम होते तर ते देईल. 10-15 मिनिटानंतर मी परत चेक करायला येईल. 10-15 मिनिटं म्हणता 1.5 तास झालाय, हो की नाही. 12ला त्यांनी पंप दिला होता. आणि हे बघा इथे घड्याळ आहे, दिसतंय का तुम्हाला काचेतून? हे बघा त्याच्यात 1:30 वाजलं, तर उलट दिसत असेल. 1:30ला 10 मिनिटं कमी आहेत, जवळपास 1-1.5 तास झालेला आहे. अजून डॉक्टर नाही आले ना. आम्ही खूप बोर झालोय, कारण जेवण पण नाही केलं. आम्हाला वाटलं लगेच डिस्चार्ज होणार आहे, त्यांनी तसं सांगितलं पण होतं. तुम्ही काही कंप्लेंट नाही केली दिगंबर? ते म्हणतात आमची प्रोसेस आहे, प्रोसेसनुसार आपण चालतो, आम्ही चालतो. ते म्हणतात की आम्ही काही करू शकत नाही, ही एक प्रोसिजर आहे. आता माहिती नाही आता किती वेळ आम्हाला असं. आता तुम्ही म्हणाल मोबाईल नका देऊ अथांगला, पण काय करणार, इथले सगळे टॉईज खेळून झाले नाही. एका छोट्याशा रूममध्ये मुलांना दिवसभर ठेवणं खरंच खूप कठीण आहे. सकाळी पहाटे 6 वाजेपासून आम्ही इथे येऊन बसलोय. आता 1:30 वाजलाय. माहिती नाही आता कधी डिस्चार्ज होईल. आम्हाला वाटलं नव्हतं एवढा वेळ थांबावं लागेल इथे, पण बघूया आता काय होतं ते. बोर झालेलं पेशंट बघा आमचं कसं बसलंय. खूप बोर झालेला आहे तो आता. येस येस बेटी, येस बेटी. स्वरा काहीही करून त्याला खेळवण्याचा प्रयत्न करतीये. काही मस्त खायचं प्यायचं आणि असं बोर होऊन बसायचं, बाकी काही. दवाखाना किती छान असला, स्वच्छ असला, सुंदर डेकोरेटिव्ह असला तर भिंती वगैरे बघा, पण दवाखाना हा कोणालाच आवडत नाही. बरोबर की नाही? हो. आता लेट्स गो होम. मला आवडतं दवाखाना. हे हिला का आवडतंय? कारण इथं असे टॉयज असतात. ती म्हणत होती मला ऍडमिट करून टाका, आहे ना? तुला व्हायचं का ऍडमिट? तिला ऍडमिट का व्हायचंय तर मला टॉयज खेळायला भेटतील म्हणे. ऍडमिट म्हणजे इथं सलाईन वगैरे काही लावत नाही मित्रांनो. फार गरज असेल तर सलाईन लावतात. शक्य आपल्या इथे कसं ऍडमिट म्हणजे सलाईन वगैरे लावलेलं असतं, समज असतं, पण असं काही नाही. काय म्हटली? राहू द्यायचं होतं स्वरा बसायला. सोप्यासारखा बेड आहे बघा हा. आणि जर आमचा डिस्चार्ज झालाय आणि सगळ्यांना घाई झाली, इथून पटकन निघायची, कारण कधी काय काम निघाल सांगता येत नाही. बाय करा. बाय. लेगो खेळत होते तर आता ते लगेच ते ठेवून दिलं. तिला म्हणतो तर ठेवून दे, जायचं जायचं. ओ टोपी राहिली. आणि मग मी परत काढायला गेले ना. चलो काही राहिलं नाही ना. चला 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 पटकन चला, नाही तर परत म्हणतील थांबा. चला बाय. गाड्या बघा किती भरपूर गर्दी असते, आहे ना दिगंबर? ओ बेटी दवाखान्याचं काम चालू इथे. इथे दवाखान्याचं अजून काम चालू आहे, नवीन बिल्डिंग बनते. आणि दवाखान्याच्या रूम ज्या आहेत तर सगळे पेशंट. गाडी थांबली की अथांग ओरडतो, कारण त्याला झोप आलेली आहे. गाडी सुरू झाली की तो झोपेल. आउट पेशंट इथे आलो होतो आम्ही. आउट पेशंट आधी हे ऍक्सिडेंट आणि इमर्जन्सी. इथून जर गेलं तर लवकर नंबर लागतो.
पोलिसांची गाडी, ॲम्ब्युलन्स, सगळ्या गाड्या हॉस्पिटलच्याच आहे बघा तुम्ही. भरपूर मोठी पेशंटच्या. हॉस्पिटलमध्ये पेशंटच असतात ना. आणि इकडे जी रेड बिल्डिंग आहे ती काम चालू आहे बिल्डिंगचं आहे बघा. हे बघा एंडोस्कोपी डिपार्टमेंट आहे इकडे. सिक्युरिटी ऑफिस, भरपूर मोठा हॉस्पिटल आहे. आणि पानगळती होत आहे त्यामुळे झाडं खूप सुंदर दिसत आहेत, पिवळी पिवळी बघा. तर तुम्हाला हा हॉस्पिटलचा पूर्ण रूमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, फॉलो करायला विसरू नका. युट्यूबवरून बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढील कुठल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.